खंडीवर माणसं आहेत घरामध्ये. सकाळी उठल्यापासून सगळं स्वयंपाक करा, घरातले कामं करा, सगळं करा. सासूला काय नाही नुसतं हिंडायचंय दिवसभर पहाटे उठल्यापासून. येईल म्हणून असला स्वयंपाक केलाय का तसला स्वयंपाक केलाय का, पण म्हणणार नाही जाऊ दे केलाय बाबा पहाटेपासून पोरीनं उठून. तिला फक्त नाव ठेवायला सांगा, दुसरं काय नको. पण म्हणणार नाही केलाय स्वयंपाक, अगं जाऊ दे केलाय सुनानं पहाटे उठल्यापासून करायला लागली स्वयंपाक. आपल्या 10 माणसं आहेत घरामध्ये. ती नळदे कुरावर आणून ठेवली माझ्या, कशाला काय माहिती. मला म्हणलं की आई वडिला पाठाचं मध्ये नग वाटते, लिकीला म्हणलं की घेऊन बसायचं घरामध्ये. तिला एक ठेवली माझ्या उरावर बसायला आणून. मॅडमची अजून आंघोळ नसेल झाली, एक घरातलं काम नको तिला करायला. महाराणी पाणी का बरं सांडलंय वहिनी साहेब? इथं पाणी मला बसायला जागा आहे का? पाणी सांडलंय का? दिसत नाही का दार धुवून घेतलेलं? हे काम दाखवलं बाई. झालं का स्वयंपाक? दिसत नाही वे कर लागलेलं. करा पटकन. भाजी टाकली का? मला भूक लागली. तेवढंच काम नाही ना मला, दुसरे पण काम आहेत. तसलं उगा कुचका बोलू नका. सकाळ मला कुचका बोलत नाही, तुम्हाला कळलं ना? नसान बोलत. तेच म्हणलं. बसलेले बघवत नाही. मेकअप करण्यापेक्षा एखादं काम करू लागायचं ना वहिनीला. काय बिघडतंय बाई काम करू लागलं तर? काय बिघडतंय का म्हणजे माझ्या सासरी मी करतेच आहे की. आता माहेरी आल्यावर तरी बसाय नको का? हो ना. वहिनीच्या जेव्हा आयतं बसून खायचं. होय ना, आमच्यात आल्यावर आम्ही आईतच बसून खाऊ घालतो ना. हो लय आयतं बसून खायला घालतो ना. लगे मरायला नाही. सकाळ सकाळ वाट बघा तुम्ही, मराठीच वाट बघा माझी. तेच म्हणलं लगे चालल्या नाही वरी. माझ्यासाठी 2 भाकरी केल्या. हो असं काही खात नाही 10-12 भाकरी मी. 2 भाकरी तर खाते. इकडे आले तर वाळून गेले बाई सगळी. मी बाया 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 वाळून गेली मग आई. गेली भटकायला दिवस उगवलं नाही तोपर्यंत. बघवतो हो. मी करायला सांगितले म्हणून भाकर करपवली ना. हो काही हो, मी करायला सांगितले म्हणून तुझ्या सोन्यानं भाकर करपवली. मी जाते बाई माझ्या घरी. 2 दिवस आलेल्या पुरी खपत नाही का? आलंय बिन बघवे तुझी सून. ये इकडं तू. काय भाकरी केल्या त्या बाया? माणसं तरी खात्यान का ते गोड भाकरी? तिला कटाळा आला. माणसं नाहीत खात, जनावर खात्यात. होय ना, माणसं आलं की खपतच नाही ती. नाहीत खपत. हो ग आई हो, कसल्या डागवायली भाकरी बघ बरं. आई का मी जाऊ का? तुला जायचं ना तुझ्या आईकडं, त्या भाकरी न्याजा बांधून ये. सगळं न्याजा आणि तुझ्या आईला दाखवी म्हणा. असंच माझ्या घरात भाकरी कोण खात? आमच्या घरात चपात्या लागतात खायला, माहिती का? आमच्या घरात भाकरी खात. तीच म्हणलं बॅलेस्टरची. अगं आई तिची लय बॅलेस्टरची आवडते. तू तर बोलूच नको काय. हो बघितलं का? तू तर म्हणली मला. बघ आई बघ कशी बोलते. तिला वळणच नाही तर काय करायचं? नाही ना, तुम्हाला लय वळा नाही. तुम्हाला आलेले किती करकसा घातला ग तो. मी काय करते? मी बोलले काय तुम्हाला? बोलले का काय? आता भाकरी तर केली तर गौरवणी. गौरीवणी काय आदळती तू आल्यावर तर ताटतीला मोठ्या मोठ्याने आदळ. बस देखावा दिसतोय. बस झालं त्या भाकरी. खंडीभर लागतंय खायला. खंडीभर एका मासा 3-4 भाकरी लागतात खायला. खंडीभर काही बाई केलीच ग? कुठं गेलता ग बघायला? कुठे गेलत ती पोरग बघायला? सोन्यासारख्या लिकीला पाठवलं तिकडं नीला घेऊन बसली. हो ना, तुला घेऊन बसायचं होतं. बाई नाही का तितकी चातुर. मग बघते ना आल्या. तर भाकरी अजिबात करू नको. आमच्या पुरत्या करू आम्ही. आणि काय गावाला खायला असल्या जळक्या भाकरी. भाकरी अगं लय बेकार बाई आहे. मी खाणार आहे म्हणून तिने तसं केलं माहिती ना. आई बघते ना भाजी सुद्धा केली नाही. मी म्हणलं होतं तिला पलीकडल्या तुझ्यावर भाजी ठेवल्यात की परत बरं निसते बाजून. आता ते दुपार होईन त्याला. लय नाटक तर करायला लागली माहिती. तिला लाव झाल्या त्या भाकरी रांदी सर आम्ही आमच्या करू. काय तमाशा लावला काय माझ्या बाईमुळं सकाळ सकाळ आली. तमाशा बरं आई मला म्हणते तमाशा लाव. तमाशातली नाही होय तेव्हा तमाशा लावला. आई तमाशातली बघा जरा तोंडीचा तमाशातली हाय का नाही होय. ती बोलूच नका बरं मला. तुम्ही बोलूच नका मला. काम करू द्या. पोरीला बोलत काय नाही त्याचं. तेच म्हणलं करायचं तर काय नाही, फक्त म्हणायचं करू नको करू नको. भाकरीच नको. आई करू दे तिच्या तिला. तू इथं बस. भाकरी केलं नाही भाकर केलं ते कर ना कर. कशी आदळ आपण करते तू आजची. बस आई तू खाली. मला जेवायला मला भूक लागली आई. अगं मला लय भूक लागली असेल. भूक खाते शिळ्या भाकरी. आ शेळ्या भाकरी खा. तुझ्या बापाच्या घरनं पीठ आणलेस काय? शेळ्या भाकरी खा. तर माझ्या बापाला काम नाही ना. तेच म्हणलं तेवढं काम नाही माझ्या बापाला द्यायला. बोलू जरा मी उरपाट बोललेच नाही. मी शांत बसले. कळलं ना मला? तुम्ही कोणीच बोलू नका. तिला जायची हिला जायची. अगं ती पटकीन जावं म्हणून तिला माहितीये ना मी दुपारनं जाणार आहे. दुपारनं जाणार आहे. तिला वाटतं सकाळी जावं तिनं म्हणून तिने नाटक चालू केले. नाटक मी करायला लागले. तुला जावं म्हणून करते आई. हे सगळं मला माहिती. अगं जा ना मग करायलीस तर. आई बघा तिला नीट सांग. मी सांगायला गुड आला. बायकोचा बैल आला. बैल कुठं आहे बैल?
अगं ही तर लय नासका माणूस आहे माहितीये का, ह्याच्यामुळे तर होतंय स्वतःच्या भावाला असं नीट बोलत नाही, असली तर आहे तरी गप ग भाकरी नाही तर जाई उठून. काय म्हणले ऐकलं का? काय म्हणते बायकोचा बैल काय बिनलाजा इथं बाई. बैल कुणी पाळत का वाढलेत बैल? अरे तू एवढा मोठा बैल असताना अजून बैल पाळायची काय गरज आहे? आता तुला काय चावलं? तुझ्या बायकोला चावलंय, मला नाही चावत. होय हा दिसते ना तोंडावून काय चावलंय हो काही हो उलट उलट भाकरी शेक चांगल्या. अगं आई ह्याचा असं तोंड हान म्हणती की दिशी. अगं लय नास का बाबा अरे तुम्हाला जाणं ह्यानी नाही. लाडावून ठेवलंय माहितीये का? थांब, थांब, हो त्या थांब. हातात होय? बांगड्या नाहीत, बांगड्या फुटल्या काय ग तिच्या. बांगडा बघ ना कशी आणि माझ्या आय हो बाई. दिवसभर भाकरी काय 10-15 भाकरी करायची तर कसं बांगड्या घालून भाकरी करा. बांगड्या भाकरी मध्ये जमत माझा नाही. अर्धा पगार माझा त्या बांगड्यातच चाललाय. हा अरे घे लाड करते जे अजून अजून 50 बांगड्या घेऊन तू का ये. दोन काय म्हणते ती? डझन. अख्खा पगार त्याचा बांगड्या चालला ना, बायकोच्या हातात एक बांगडे नाही आता. काय म्हणते? तिला नटाय लागतंय ग कुंदन बिंदनच्या बांगड्या. पण सोन्याच्या मला दे ज्ञान थांब. सांगायला दुसऱ्याला असं लिखीनं घातले का काय? कानात आहे का थांब नाकात रे, आहे यार, का थांब. हातात आहे? अरे, थांब ना मग सांगायला तू तरी. हा हो काय हि ना हिला आशेवरून भांडायचं होतं. मी आता इथं मेकअप करत होते, माझी टिकली घरात राहिली माहितीये का, चालेल का? म्हणून अशी बोलते मला माहित नाही का. बस करता का? टेकले राहिले असन बरं, मी काय म्हणतोय तू 2 दिवस येतील माझ्या कायमच्या भाकरीचं काऊन बरं वाटलं करीत? अरे हो तू काय कर, मी माया आईला घेऊन जाते, तू तिलाच घेऊन राही. माया आईला जा की घेऊन मग, जाते. जा की. 2 दिवस नेली 2 दिवस, तिसऱ्या दिवशी तर वापस पाठवून दिली. बघा. मग त्याला तेच वाट बघत येतो. अगं माझी आई कशामुळे येते, तू सगळ्या घराचा काटा काढशील, सगळं माहेरला बांधून देशील ना. माहिती मला लय काटा काढायला तुला बघवतो वय घरातलं सामान. अरे, पण तुम्हाला आजपर्यंत काय एक साडी ठेवली नाहीस ए, घरात, तुम्ही बहिणीला बाबा देऊन सांगा टाकली. मला सगळ्या एक सोपं. साडी गप्पे, नाही ठेवली. गप्प तू तर. सांगते, तू काहीच नुसतं सांग नाही हिला केलं. अशी मारत तू सांग काय त्या दिवशी दिली नाही का बहिणीला साडी बांधून दिल्या, त्या 2 दिल्या, त्या अजून एक सोडून. मी आल्यावर कधी घेतलीस का एक साडी तर माझी मला? बी दिली कुठं त्याच्यात? अगं तू माझी साडी अगं लय बेकारी आवला ते हा? ती दिसना का तुला? बाई हा. साडी लय चांगली 150 आहे. रुपयाचं साडेसाठी भांडण चाललंय. माझ्याच भावाने घेतलेले लय नको सांगू. महिन्याला 15 दिवसालाच येते ती पोरगी, नांदत नाही. कशामुळे दिल्या येऊ देते ग तू तिला आई? आता ती नांदत नाही ते काय कुंकड बी निघाली तू की काय निघाली. येते माहेरला? बिगर नांदणारे अशाच असते त्या सारख्या. निघाली की तू निघाली. काय येते माहेरला? मी 6 महिन्यात वर्षात एकदा येते, कळलं हा, का? नाही तरी का? तुला घरात बघवत वाटलं नाही. समजा. हा अख्ख्या 6 घरात महिने जागेवरच नाही आलं होय पाहिजे ना. घर. नाहीतर तुझी आधी लय चांगली. कसा बोलतोय मग कस काय तिला मजा वाटते? मला नाही मजा वाटत काय काय मला मजा वाटत नाही. मजा नाही तर तीच काय. म्हणलं पाठ उठलं स्वयंपाक खात्या करायला. भाकरी भाकर जळते जळाली, पोटात. भाकर जळाली. हा, मरायला लागली आहे. भाकर जळाली म्हण. हाय का भाकरीवरती आणि बघ घेऊन गेले वनी नवरा शिकितोय तर मग आपण काय होतं नवऱ्याला केलं का बिघडते होय? भाकरी का करायला हवी ना? पासून तिचं लुगडं का धुईना आई, तुला काही करायचं? हाय तसलं नाही काय करत बसा ना मग शांत, काय लावून द्यायची गरज आहे का? आधी ए. 2 दिवस राहून जा नीट. थांब थांब आता तू ग बस मी सांगतो तुझं काय म्हणणं आहे भाऊ? तिने जावा का माहेरला तिच्या? हा ए जशी बाबा, तू मी जाणार आहे माझ्या सासरला. जा फक्त की मला कसं पुढे जा. असतंय, तू जा. माझी तू अपेक्षा निघाली. एवढीच असते की मी आल्यावर तिनं गोड बोलावं. ती किती बराबर कपटी तुझी अपेक्षा एवढीच असते ऐक ना, की कवा निघते ती बी. तोच गाणं घालायचाय त्याला हम्म. लावून द्यायची बायको 2 दिवस 4 दिवस आणि तू गेल्यावर मग घ्यायची. हा. महिना झाला इथंच पडलेली आहे. रोज म्हणते मी जाणार आहे, बघा रोज आता. म्हणते मी जाणार आहे म्हणून. एसटी लागा ना एसट्या उलट्या फिरत्यात. इष्ट आहे. मग बारीक तो बारीक हा. लागलं. करते ग तक बाई. तक 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 चाक काय उलटे तिला फिरत पडतंय काय असते. माहिती. तक मग तक तुझं ते मन आहे का त्याला नाही राहू द्यायचं? कोणाला? अगं आई, कसं आहे माहितीये का? अहो राहावं ना माणसानं, नीट राहावं ना. काय करते ती? काय करत आमच्या दोघात भांडण लावून द्यायची? काय भांडण काय लावलं? भेटणार आहे मी गेले तर? हा? तिला काय सोनं काय भेटणार आहे रे? तक 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 येडं तक जनावर. असं खेळत आहे. आई तिला नीट राम सांग. द्या इकडे त्याच्या बायकोला दिलेलं. तुला काय पाहिजे होय? काय दिलंय ऐ, आई तसलं मी भांडण काय म्हणतोय पूज तुला साडी आणायची ना? हा चल दाद्या मला चल, साडी दे. मीला साडी घेतो. बघ कशी बघती 60 डोळा रुपयाची. बाहेर पडूस तर. 60 रुपयाची साडी जा. उठ मग आता हा, चल चल. हा, चल तू फक्त साडी नको घेऊ मला मग. 60 रुपयाची साडी येईन घेऊन उड्या मार. 60 रुपयाची आणा तर 50 रुपयाची आणा. हा. मला काय फरक पडायचा 5 लाखाची आणली तरी 5 लाखाची आहे ना घरातले काम करायचं तुला इथं. 5 लाखाची आता साडी हे बघायला वाली. समाधान झालं असेल. घे आणले काय समाधान झालं तुला तरी कोण काय बोलत ग? मला कशाला कोण काय बोलतंय? हा? मला कोणच काय बोलत नाही, मी सगळ्याला बोलते. अगं काय तो का नाही? माणूस चिमणी ओढाली तरी त्याला बोलतीच बुड 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 हो, बुड हो. बुड करते इतकी मी करते आगाव बडबड. आहेस तू. लय आगाव काय वरून सांगायचं. पाखरू चाललं तरी त्याला तू बोलतेस. हो डोक्याला लागले वनी पोरगी आली होती 2 दिवस तिने उगा राडा राडा उठवला तिने. 2 दिवस नाही, महिना झालाय महिना आणि 2 दिवस म्हण. जरा महिन्यात तू तर 6-6 महिने जाऊन राहते असेच करते का तुझ्या 6 भाऊजा? महिने कधी वर्ष झाले, वर्ष अजून माझ्या तोंड नाही बघितलं. कशाचं वर्ष तीच झालं म्हणलं. कोणचं वर्ष झालं? कुठलं वर्ष झालं म्हणजे? आता दिवाळीला वर्ष झालं दिवाळीला वर्ष झालंय का नाही तर तुम्हाला बी चांगलं माहितीये बघा.
अगं दसरा झाले की 4 दिवसांनी गेली आणि दिवाळी होऊन महिन्याने आली आणि कोणाला सांगते का नाटकं? कुठं भांडण करत बसू बघा मला लय भांडायचा नाद, तुला नाही भांडायचा नाद. ठेवली भाकर चुलीवर तशीच चुलीवर गेली जळून. तिला का आणायची का घ्यायची का द्यायची का नवरात असला ती तसलीच. हा टोपल्याचे टोपल्या गायाला गुराला चारायचं तेवढं कळत. दलिंदर कुडून आणली बाय कुडून नाही कुठं सापडली कुठं नाही कुठं गेलता काय न बघायला. लांब तार पडला तिकडं भूम परांड्याकड. इथं कुठं नव्हते त्याला बायको मिळत.